म्हटलेली आहे की स्वबळावरती लढणार, तर ही त्यांच्यातला जुना वाद आहे. पूर्वीपासून लोकसभेच्या वेळचे हे सगळे प्रकार आहेत. तुमचं काय म्हणणं त्याच्यावर? नाही, त्यांच्यामध्ये काय चाललंय हे जसं तुम्हाला कळत नाही तसं महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील कळत नाही. 2019ला मॅन्डेट मिळालेलं असताना दुसऱ्याबरोबर जाणं, काँग्रेसबरोबर जाणं, त्याच्यानंतर काँग्रेसच्या हाताचा प्रचार करणं, म्हणजे जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की हाताचा प्रचार भविष्यामध्ये कधीही होऊ शकत नाही शिवसेनेकडनं, त्या काँग्रेसचा प्रचार करणं, भाषणामध्ये हिंदू हृदय सम्राट हा शब्दप्रयोग न करणं, कदाचित याचे सगळे फटके आता बसत असतील म्हणून हा त्यांनी निर्णय घेतलेला असेल. योग्य वळणावर येत आहेत असं वाटतं? ते योग्य वळणावर येतात की नाही हा त्यांनाच माहिती विषय. परंतु ठीक आहे, कदाचित काही गोष्टीचे त्याला आपण रिअलाइज म्हणतो ते झालं असेल आणि म्हणून कदाचित महाविकास आघाडीतून ते बाहेर पडत असतील. मग अपेक्षित यश मिळेल का या सगळ्या प्रयत्नात? मगाशी मी बोललो ना, आता 15 वर्ष तरी चिंता करण्याची आम्हाला काही गरज नाही. पण शेवटी तर प्रयोग करणं गरजेचं आहे ना. पक्ष जर टिकवायचा असेल आणि कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट द्यायचा असेल तर नाविन्यपूर्ण प्रयोग, ज्याला आपण नाविन्यपूर्ण म्हणतो, तसं नाविन्यपूर्ण वेगवेगळे प्रयोग करणं आता त्यांची म्हणजे प्रायोरिटी आहे, प्राधान्यक्रम आहे. हे नाविन्यपूर्ण प्रयोग जर त्यांनी केले नाहीत तर राजकारणामध्ये टिकणार कसं? बरं, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही ते पुन्हा कधी वापस येऊ शकतात असे ठाकरे म्हणतात. बाळासाहेबांचे जे तुम्ही वगैरे सगळे ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही ते परत येऊ शकतात. त्यांना दरवाजे उघडे आहेत थोडक्यात. नाही, पण असं तुम्ही असं ते कुठं म्हणालेत? ते मला असं वाटतं की काल परवाची त्या सगळ्यांची भूमिका, आजची भूमिका, याच्यामध्ये तुम्हाला देखील जाणवत असेल प्रचंड असुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे की जर सर्वसामान्यांचा नेता देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर गेला तर तो विक्रमी घडामोडी ह्या राजकारणामध्ये